आदाब, जय हिंद। मैं हूं आपका दोस्त शेख जमील। आप देख रहे हैं शब्द की गूंज। शब्द की गूंज में आपका स्वागत है। आज आए हुए हम मलकापुर शहर के हकीमी हॉस्पिटल के ऊपर। यह हॉस्पिटल नया बना है। यह हॉस्पिटल के अंदर हमें सूत्रों के हवाले से मिली जानकारी के अनुसार हर चीज की फैसिलिटी है, हर चीज की मशीनरी है। मलकापुर शहर के अंदर सबसे बड़ा हॉस्पिटल अगर माना जाने लगा है तो हकीमी हॉस्पिटल। लेकिन कुछ दिनों से यह हॉस्पिटल चर्चे के अंदर है। यहाँ पर एक पेशेंट को एडमिट किया गया था। वो पेशेंट को एडमिट करने के बाद में अचानक हार्ट अटैक से वो पेशेंट की डेथ हो गई। डेथ होने के बाद में वो योजना में होने की वजह से वो पेशेंट की छुट्टी को टाइम लग रहा था। वो पेशेंट की छुट्टी को टाइम लगने की वजह से वो पेशेंट के जो परिवार वाले थे उन्होंने हमारे मलकापुर शहर के माजी नगर अध्यक्ष एडवोकेट हारिस रावल साहब और उनके कुछ साथियों को यहाँ बुलाया था पेशेंट के परिवार वालों ने, और उनसे कहा कि हमारा पेशेंट योजना में होने के बाद में भी उसकी डेथ होने के बाद में उसकी मृत्युदय देने के लिए, उसकी डेड बॉडी देने के लिए टाइम लग रहा है। एडवोकेट हारिस रावल साहब और उनके कुछ साथी लोग यहाँ पर आए। उन्होंने डॉक्टर लोगों से बातचीत की। उसके बाद में मलकापुर शहर के अंदर कुछ पेपरों में, कुछ चैनलों पे और पोर्टल के ऊपर हकीमी हॉस्पिटल के बारे में वो लोगों की बाइट भी आई हुई है। उसकी वजह से आज मलकापुर शहर के हकीमी हॉस्पिटल के ओर से एक प्रेस कॉन्फ्रेंस रखी गई है। आइए देखते हैं हम वो प्रेस कॉन्फ्रेंस के अंदर उन लोगों का क्या कहना है। जो डॉक्टर्स लोगों ने प्रेस कॉन्फ्रेंस रखी है, हम उनसे भी कुछ सवाल जवाब करेंगे, उनसे भी बात करेंगे। आगे की न्यूज़ हम हमारे दर्शक जो हमारा चैनल देखते हैं उनको उनकी प्रेस कॉन्फ्रेंस होने के बाद में बताएंगे। हॉस्पिटल तर्फे बंधू, पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे। ज्या घटना समाजात घडत असतात त्या आपल्या लेखणीद्वारे लोकांपर्यंत पोहोचवणे हेच आपले उद्दिष्ट असते। परंतु आमच्या मते कोणतीही बातमी प्रसारित करताना दोन्ही बाजूंचा विचार करूनच बातमी प्रसारित करावी असे आम्हाला वाटते, आणि आज त्यासाठीच आपण पत्रकार परिषदेचं आयोजन इथे केलेलं आहे। मित्रो, सदर हकीकत अशी की पेशंट नामे कमलाबाई यादव इंगळे, राहणार शिराडून, वय 68 वर्ष येथील असून सदर पेशंट हा डॉक्टर माने साहेब ऑर्थोपेडिक सर्जन यांच्या हॉस्पिटल येथे उपचाराकरता गेलेले होते। परंतु सदर पेशंट हा आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्यामुळे पेशंटला त्यांचा उपचार हा योजनेअंतर्गत करायचा होता। डॉक्टर माने साहेब यांच्या इथे योजनेचा लाभ नसल्यामुळे डॉक्टर माने साहेबांनी पेशंट आपल्या हॉस्पिटल येथे रेफर केलेले होते, आणि 4 एप्रिल 2025 रोजी आपल्या हॉस्पिटलमध्ये पेशंट ऍडमिट झाले। 4 एप्रिल पासून आपण पेशंटच्या त्या फिटनेस चाचण्या ज्या आहेत, ऑपरेशन करण्याकरता लागणाऱ्या फिटनेस चाचण्या ज्या आहेत त्या पूर्ण केल्या, आणि पेशंटच्या नातेवाईकांनी डॉक्युमेंटेशन कंप्लीट करण्यास सांगितले। परंतु 6 एप्रिल पर्यंत सुद्धा पेशंटच्या नातेवाईकांनी डॉक्युमेंटेशन कंप्लीट केलेले नव्हते। पेशंटला होणारा त्रास हा असह्य होता, आणि 6 एप्रिल रोजी गव्हर्नमेंट महात्मा ज्योतिराव फुले योजनेअंतर्गत एक ईटीआय म्हणून एक प्रोसिजर आहे। जर पेशंटचे डॉक्युमेंटेशन कंप्लीट नसतील तरी आपण इलाज पूर्ण करून घेऊ शकतो, आणि पेशंटला सांगावं लागतं की त्यांचे डॉक्युमेंटेशन त्यांनी डिस्चार्जच्या आधीपर्यंत कंप्लीट करून द्यावे। त्या नॉर्म्स मध्ये आपण ईटीआय घेतला आणि ईटीआय घेऊन ऑपरेशन सफलरित्या पार केलं। 6 एप्रिल 2025 रोजी रात्री 8 वाजता पेशंटचं सफल ऑपरेशन पूर्ण झालं आणि पेशंटला आपण ऑपरेशन थिएटर मधून शिफ्ट केलं। परंतु दुर्दैवाने 9 एप्रिल 2025 रोजी सकाळी 4:30 ते 5च्या दरम्यान पेशंटला हृदयविकाराचा तीव्र झटका आला। जसं आमच्या स्टाफला कळलं तसंच त्यांनी आमचे जे डॉक्टर्स आहेत त्यांना बोलवलं। लगेचच त्यांच्यावर शर्तीने उपचार करण्याचा प्रयत्न केला, परंतु देवापुढे कोणाचं चालत नसतं आणि त्यामध्ये यश मिळालं नाही। पेशंटचा दगावला, आणि वर्तमानपत्रात ज्या बातम्या सध्या सुरू आहेत की मृतदेह देण्यासाठी 6 तास लागले, हे लागले। पेशंट मृत पावला 5:30 आणि त्यावेळेस पेशंट मृत पावल्यानंतर हॉस्पिटलला पेशंटची मृतदेह हा देण्याकरता जितका वेळ लागत असतो तितकाच वेळ आम्हाला लागलेला आहे, आणि त्या प्रोसिजर पूर्ण केल्यानंतर आम्ही हा मृतदेह पेशंटच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला। तरी ज्या बातम्या या सध्या वृत्तपत्रात झळकत आहेत त्या बातम्यांचं मी माझ्या हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने व्यवस्थापक या नात्याने पूर्णपणे खंडन करतो। पेशंटचा ईटीआय ज्या वेळेला आपण अर्जन्सीमध्ये ईटीआय घेतो किंवा पेशंट जवळ कागदपत्र नसतात पूर्ण जे आपल्याला योजनेकरता लागतात,
तर आपण अशा वेळेस काय करतो, ETI घेतो, इमर्जन्सी टेलिफोनिक इन्फॉर्मेशन, ते आपण वरच्या योजनेच्या अधिकाऱ्यांना कळवतो. त्याच्यानुसार आपण काय करतो की त्याच्यावर आपण उपचार करतो. म्हणजे काय होते की पेशंटला कोणत्याच प्रकारचं तिथे वेळ जाणार नाही व त्या पेशंटवर योग्य उपचार होतील, ते आपण तिथे सुरुवात करतो. काय झालं की ETI घेतल्यानंतर पेशंटला ज्या वेळेला आपल्याला डिस्चार्ज प्रोसेस करायची आहे ते आरोग्य मित्रासमोरच आपल्याला करायचे. जर पेशंटला जर अप्रुव्हल जर आलं असेल तर आपल्याला ते परवानगी आहे की ते आपण त्या पेशंटला आपण सोडू शकतो आणि डिस्चार्ज प्रोसेस तशी करू शकतो. परंतु काय झालं की ETI मुळे ते आरोग्य मित्रासमोरच आपल्याला करायचं होतं. आरोग्य मित्रांना आपण फोनद्वारे त्यांना कळवलं. फक्त त्यांना जो यासाठी जो 8:30-9 वाजताचा जो वेळ आहे, त्यांचा एक वेळ आहे 9 ते 6 वाजेपर्यंतचा, तरी ते आपल्यासाठी लवकर आले. पेशंट आपण पूर्ण माहिती दिल्यानंतर आणि जो वेळ लागला त्या वेळेमध्ये पेशंटला कसं असते की स्वाभाविक आहे, एक पेशंटची मानसिकता पण आहे रिलेटिव्हची की मयत झाल्यानंतर ते थांबत नाही. एक चांगली तब्येत जरी असली पेशंटची तरी ते सुटी मारण्याचा आग्रह करतात. म्हणून काय झालं की या कालावधीमध्ये त्यांना जो असा गैरसमज होत गेला की बा का बरं सोडत नाही, कारण की त्यांना ETIची कल्पना होती की आपला अप्रुव्हल आलं नाही आणि ETIची, त्याच्यामुळे ते संभ्रम त्यांच्यामध्ये मनामध्ये झाला आणि त्यांनी समाजसेवक या लोकांना फोन बोलून फोन केला असेल किंवा काय, त्याच्यामुळे ते रिलेटिव्ह थोडेसे संभ्रमात होते. आम्हाला जायचं आहे पण आपली प्रोसेस झाल्याशिवाय आपण ते देऊ शकत नव्हतो, कारण की भविष्यामध्ये आपणही अडचणीमध्ये होतो. तर या प्रोसेससाठी जो वेळ लागला आणि या वेळेमुळे जो गैरसमज झाला पेशंटच्या नातेवाईकांना, हे त्याचं एक मूळ कारण आहे. आणि आरोग्य मित्र आल्यानंतर आपण 8:30-9ची प्रोसिजर आपली ते चालूच होती. ते आले, त्यांनी फोटोज घेतले आणि त्या पेशंटला आपण डिस्चार्ज दिला. सर आपने एवढी मोठी महात्मा ज्योतिबा फुले योजना आहे, जर पेशंटचं ऑपरेशन करायचं आहे तर फक्त फोनवर ETI जो घेत असतो तुम्ही त्याच्यावर ते ऑपरेशन करायला तुम्हाला अप्रुव्हल देतात, पण मग आरोग्य मित्राची वाट पाहण्यासाठी ते का थांबून ठेवतात पेशंट डेथ झाल्यानंतर? तोच एक विषय आहे, तोच सांगण्याकरता आपण इथं आलेलो आहे. कारण की ETI जो आहे, ETI मध्ये पेशंटच्या कागदपत्रांची पूर्तता नसते, बरोबर आहे. जर परिस्थिती वेगळी असती की आपण ETI नाही घेतला असता आणि पेशंटच्या कागदपत्रांची पूर्तता घेऊन पूर्ण प्रोसेसने गेलो असतो, फ्री ऑफ अप्रुव्हल आल्यानंतर जर पेशंटला आपण ऑपरेट केलं असतं, तर त्यानंतर आपल्याला आरोग्य मित्राची गरज भासत नाही, बरोबर आहे. आणि आरोग्य मित्राची गरज याकरताच भासली की ETI झाला असल्यामुळे डिस्ट्रिक्ट टीमही येऊन गेली. डिस्ट्रिक्ट टीम सोबतही आणि योजनेचे जे अधिकारी आहेत तेही येऊन गेले, व्हिजिट करून गेले. त्यांच्यासोबतही आम्ही या विषयाची चर्चा विनिमय केली. त्यांनीही आम्हाला उत्तर हेच दिलं की तुम्हाला आरोग्य मित्राकरता थांबावं लागेल. त्यांच्याकडे कोणत्या कागदपत्राचा अभाव होता ज्याकडे न्याय करता पण ETI घ्यावं लागेल? त्यांच्याकडे आयुष्यमान कार्ड नव्हतं. आयुष्यमान कार्ड करता जो वेळ लागतो तो वेळ लागत होता, त्यामुळे त्यासाठी आपल्याला ETI घ्यावा लागला. आधी मार्चपर्यंत गव्हर्नमेंटची प्रोसिजर ही होती, मार्च महिन्यापर्यंत गव्हर्नमेंटची प्रोसिजर ही होती की पेशंट जर योजनेत जर बसवायचा फक्त पेशंटला 3 डॉक्युमेंट लागत होते. एक रेशन कार्ड, दुसरं कुटुंब प्रमुखाचं आधार कार्ड आणि तिसरं जो पेशंट आहे त्याचं आधार कार्ड. परंतु गव्हर्नमेंटनेही काही नियम त्याच्यात अजून बांधले आहेत. नवीन एक नियम तुम्हाला माहित असेल नसेल मी सांगतो. पेशंट जर 70 वर्षाच्या वर आहे तर त्याला 4थं डॉक्युमेंट अजून लागते, वय वंदना कार्ड. हे मागील या 1 एप्रिल पासून हे सुरू झालं. तर माझी तुमच्या माध्यमातून सुद्धा एक विनंती राहील की तुम्ही गव्हर्नमेंटला जागा करा थोडं, की या ज्या अटी शर्ती लागू केलेल्या आहेत त्यावेळेस त्याही थोडा शिथिल करा. तुम्ही पेशंट ऍडमिट करून घेतला त्यावेळेस तुम्ही कागदपत्र हे त्यांच्याकडे आहे ही माहिती नव्हतं का तुम्हाला? त्यांना पेशंट ऍडमिट झाला, बरोबर आहे. पेशंट ऍडमिट झाल्यानंतर त्यांना कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितली, बरोबर आहे. त्यावेळेस त्यांनी आम्हाला त्यांचं रेशन कार्ड आणि आधार कार्ड दिलं. त्यांना आम्ही सांगितलं की आरोग्य मित्राजवळ जा. आम्ही कोणत्याच पेशंटला हे सांगत नाही की तुला हे डॉक्युमेंट कमी आहे की ते डॉक्युमेंट कमी आहे. डॉक्युमेंट बद्दल जेही बोलायचं आहे ते आरोग्य मित्राचे गव्हर्नमेंटचे माणसं आहेत, तेच बोलतात आणि तेच करतात. त्यांच्याकडून एनरोलमेंट झाल्यानंतर आम्ही फ्री ऑफ टाकत असतो. पण आता त्यांची डॉक्युमेंटची पूर्तता नाहीये. त्यांनी आम्हाला सांगितलं की यांच्या डॉक्युमेंटला 2 दिवस 3 दिवस अजून वेळ लागू शकतो आणि पेशंटला होणाऱ्या ज्या असह्य वेदना आहेत तर ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत आम्हाला हे सांगितण्यात आलेलं आहे की पेशंट जर इमर्जन्सी मोडवर आहे तर त्यावेळेस तुम्ही एक टेलिकम्युनिकेशन करून त्याचं एक अप्रुव्हल घेऊन घ्या आणि पेशंटला वेळ द्या की तो 3 दिवसात त्याची डॉक्युमेंट पूर्ण करेल. आरोग्य मित्र जेव्हा या ठिकाणी आला तो काय करतो नेमकं? आरोग्य मित्र आल्यानंतर आरोग्य मित्राचं काम हेच आहे की पेशंटचं आल्यानंतर एनरोलमेंट करणे, एनरोलमेंट झाल्यानंतर रजिस्ट्रेशन करणे. डेट झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो या परिस्थितीमध्ये काय होतं की ही परिस्थिती आपल्या हॉस्पिटल करता ही नवीन होती. ETI होता आणि डे बाय डे गव्हर्नमेंटचे नियम चेंज होऊन राहिले मागच्या 1.5 महिन्यापासून, बरोबर आहे. तर त्यांचं अप्रुव्हल आलेलं नसल्यामुळे फक्त ETI अप्रुव्हल होतं, त्यांचं ऑन रेकॉर्ड अप्रुव्हल आलेलं नसल्यामुळे
त्यांनाही त्याच्या वरिष्ठांशी चर्चा करावी लागली. त्याच्या वरिष्ठांनी जे त्यांना दिशानिर्देश दिले ते दिशानिर्देश त्यांनी आम्हाला दिले आणि आम्हाला ते दिशानिर्देश दिल्यानंतर आम्ही लगेचच ती बॉडी तो मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला. हॉस्पिटल सामान्य माणसं आम्हाला तर सायकोलॉजिकली वगैरे असं काही माहिती नाही, पण तुम्ही जे आता पेशंट ज्या केसमध्ये तुम्ही त्याचा मुलगा त्याचा नातू यांनी तुमचा 40,000 मागितल्याचा आरोप केला, पण ते सायकोलॉजिकली ते काही त्यांच्यावर काही परिणाम झाला होता की अजून काही वेगळं? सांगतो हे बघा, मी आणलेलं आहे. हा ETI कन्सेंट फॉर्म आहे. पेशंटच्या भाषेत समजेल असा हा फॉर्म असतो. हा आपल्या हॉस्पिटलमध्ये कुठेही प्रिंटेड नाहीये. यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की मी म्हणजे जो पेशंटचा नातेवाईक आहे खालील सही करणार की माझे पेशंट नामे त्यांचं नाव यांचे उपचार योजनेअंतर्गत करण्याकरता टेलिफोनिक अप्रुव्हल घेतलेले आहे व आम्हास कागदपत्रांची पूर्तता 3 दिवसाच्या आत करण्यास सांगितलेले आहे व ते आम्ही पूर्ण करण्यास सहमत आहे. जर ती पूर्तता करण्यास आम्ही असमर्थ झालो तर येणारा संपूर्ण खर्च भरण्यास आम्ही तयार आहे. या कागदावर त्यांची सही आहे. या कागदाच्या माध्यमातून त्यांना 40,000 रुपये मागितले नाही, त्यांना त्या दिवशी पैसे मागितलेले नाही. तुमचा जो गैरसमज आहे तोही एक अजूनही करतो. जो लागणारा वेळ होता कदाचित नाही, वेळाबद्दल नाही, मी सांगतो ना, ज्या वेळेस पेशंटच्या नातेवाईकाला ETI बद्दल सर्व माहिती दिलेली होती, सर्व गोष्टी सांगितलेल्या होत्या, डॉक्युमेंटरीची पूर्तता झालेली नसल्यामुळे काय आहे की सामान्य व्यक्तीला माहित नसते की कोणत्या प्रोसेसला किती वेळ लागतो म्हणून. बरोबर आहे. जी प्रोसेस मेडिकली प्रोसेस जी होत होती आणि त्यांची घाई होती की आम्हाला घरी लवकर मृतदेह घेऊन जायचा आहे. बरोबर आहे. आम्ही त्यांना त्यावेळेस कोणतीही पैशाची मागणी केली नाही, काही नाही. फक्त त्यांना हे सांगितलेलं होतं की ETI झाल्यानंतर तुमची जर कागदपत्राची पूर्तता नाही झाली तर तुमच्या सुट्टीच्या वेळेस तुम्हाला पैसे जो हॉस्पिटलचा येणारा खर्च आहे तो द्यावा लागेल. त्यावेळेस कोणतीही पैशांची मागणी त्यांना झालेली नाही. आणि तुमच्या माहितीसाठी अजून एक गोष्ट सांगतो, ज्या वेळेस या हॉस्पिटलची न्यू उभारणं सुरू होती त्याच वेळेस सर्व डायरेक्टर लोकांचा एक विचार झालेला होता की आपलं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. ज्याही वेळेस आपल्या हॉस्पिटलमध्ये, कारण की सर्वच पेशंट ठीक होऊन जाणार हे नाही, बरोबर आहे, अशी जर दुःखद घटना कोणासोबत जर घडली तर त्याचं अमाऊंट कितीही असो, कितीही रुपयांचं असो, त्यावेळेस त्याला पैशाची मागणी आपण करणार नाही. त्याने नंतर आणून दिले तर ठीक, नाही आणून दिले तर ठीक. हा आमच्या हॉस्पिटलची न्यू उभारल्यानंतरचा हा पहिला ठराव हॉस्पिटलच्या डायरेक्टर लोकांनी घेतलेला होता. त्यावेळेस त्याला कोणतीही मागणी, हा गैरसमज त्यांचा झालेला आहे की त्यांना जो वेळ लागत होता तर त्यांना असं वाटत होतं की पैशांकरता आपल्याला रोखून ठरला आहे. त्यांनी त्यांच्यासोबत स्वतः त्यांच्या नावाने त्यांनी स्वतः सांगितलं की मला 40,000 रुपये मागितले. एकाने 2 म्हणजे मृतक आहे, तिचा मुलगा आणि तिचा नातू, या दोघांनी पण माझ्या समोर मला स्पष्टपणे सांगितलं त्यांनी की आम्हाला 40,000 रुपये. असे कुठल्या कागदपत्राची पूर्तता करायची बाकी होती की ते झाल्याचे तुम्ही आम्ही नाही अप्रुव्हल करताच्या कागदपत्रांची पूर्तता, त्यांची डेट झाल्यानंतर कागदपत्रांचा विषय संपला होता. त्यांची डेट झाल्यानंतर आम्हाला योजनेकडून काय 4:30 ते 5च्या दरम्यान अटॅक आला. 5:20-25 आपण पेशंट मृत पावला म्हणून घोषित केला. 5:30 तुम्ही पेशंट मृत झाला म्हणून घोषित केलं. तर त्यांचं म्हणणं आहे की ज्या वेळेस 5:30 पेशंट आमचा मृत झाला त्यांच्या मुलाचा आणि नातूचा, त्यांचा तुमच्यावर थेट आरोप आहे की 5:30 नंतर माझं कुठलंही म्हणणं ते ऐकून घेत नव्हते हॉस्पिटल प्रशासन, त्यांना पैशाची मागणी देत नव्हते आणि त्यांनी थेट आरोप केलेला आहे की तुम्ही त्यांना 40,000 रुपयाची मागणी केली. अजूनही फिरून तोच प्रश्न येऊन राहिला. आम्ही पहिले स्पष्टीकरण त्याचं हेच दिलं की ETI घेतल्यामुळं आपण पेशंटला डिस्चार्ज प्रोसेस आपल्याला जी करायची आहे आरोग्य मित्राच्या सक्षम मध्ये, बरोबर, आपल्याला त्याच्या समक्ष करायची आहे. पुन्हा तोच तो प्रश्न येऊन राहिला की आम्ही मागणी केली. मला एक गोष्ट आम्ही नाही करत आहे, सगळ्यांचे नाते करतो, नाही बरोबर आहे ना. आम्ही त्या प्रकारचं आम्ही इथे स्पष्टीकरण दिलं. मी तेच सांगतो, 40,000 होत नाही. पेशंटच्या नातेवाईकांना काउन्सिलिंग करताना पेशंटचे पहिली गोष्ट तर हिस्ट्री जाणून घ्या तुम्ही की पेशंटला 2 फ्रॅक्चर होते, एक पायात फ्रॅक्चर होतं आणि एक हातात फ्रॅक्चर होतं, बरोबर आहे. तर 2 पॅकेज त्याचे वेगवेगळे झाले. एक ऑपरेशन त्यांचं अॅनेस्थेशिया देऊन झालं आणि एक ऑपरेशन लोकल अॅनेस्थेशिया देऊन झालं, बरोबर आहे. तर त्याचे 2 वेगवेगळे पॅकेज होते. त्या 2 वेगवेगळ्या पॅकेजची अमाऊंटही 2 वेगवेगळी आहे. त्या दोघांची टोटल करूनही 40,000 होत नाही. आणि या गोष्टीतून आम्ही हे शिकलो. मी तुम्हाला ते दाखवणारच आहे. आम्ही लगेचच या गोष्टीतून शिकलो. आम्ही आमचं एक काउन्सिलिंग रूम तयार केलं, त्याच्यात कॅमेरा आम्ही एक लावणार आहे. यापुढे आम्ही पेशंटचं काउन्सिलिंग करताना पूर्ण कॅमेऱ्याच्या दृष्टिक्षेपात आम्ही करणार आहे. हा एक मोबाईलमध्ये काढलेला कॅमेरा आहे. मी स्वतः पेशंटचं काउन्सिलिंग केलेलं आहे, ते बघू शकता.
सुरुवातीला जेव्हा काही पेशंट माने सरांकडूनच झालं. व्हिडिओ काउन्सिलिंगनी त्याला पहिले मार्गदर्शन केलं जाईल आणि ज्या वेळेला डिस्चार्ज होईल त्यावेळेला सुद्धा व्हिडिओ काउन्सिलिंग द्वारा आपण त्याला हे करू. जे पैसे वगैरे तिथं महात्मा फुले योजनेमधून मिळाले असतील ना, हे सांगतोय. ईटीआय घेतलेला होता, त्यामुळे या गोष्टी कोणत्याच क्लिअर नव्हत्या, आम्हालाही क्लिअर नव्हत्या, आरोग्य मित्रालाही क्लिअर नव्हत्या. ईटीआय वगैरे हा जो विषय तुम्ही बोलले, एक महत्वाचा मुद्दा मी सांगतो. ईटीआय प्रोसेस मधून तुम्ही म्हणजे अप्रूव्हल घेतलं, 4 तारखेला तो ऍडमिट झाला, 6 तारखेला 6 तारखेपर्यंत त्याचा अप्रूव्हल झालं नव्हतं. तुम्ही ईटीआय 6 तारखेला घेतला, 9 तारखेला ही घटना घडली. जेव्हा तुम्ही त्याला अप्रूव्हल घेतलं, त्याचं ऑपरेशन केलं, त्याला तुम्ही चेक केलं, दुर्दैवानं तो वारला. पण डिस्चार्ज हा जो मुद्दा आहे, डिस्चार्ज हा जो मुद्दा आहे की ईटीआय प्रोसेस मध्ये डिस्चार्ज देताना आपण त्या पुढे सदस्याला बोलवलं पाहिजे, त्या कर्मचाऱ्याला बोलवलं पाहिजे. ही एक प्रोसेस आहे, ही एक नियमावली आहे. परंतु तो जर मृत पावत असेल तर तेव्हा तुम्ही मृत शरीराला त्याचं ते विष उत्सर्जन होतं एक प्रकारचं, तर अशा मृत शरीराला विधिवत विसर्जन होणं आवश्यक असतं. तर अशा डिस्चार्ज हा नियम असेल, पण तो मृत असेल तर हा नियम नसायला पाहिजे असं तरी निश्चितपणानं स्पष्ट असेल. असं कुठं काही नसेल किंवा तो मृत जरी झाला तरी ते प्रोसेस इतकी कम्प्लीट करा. कारण डॉक्टर जेव्हा घोषित करतो तो मृत, तर तो मृत नातेवाईकांचं सिग्नेचर घेतलं की याला याच्या ताब्यात दिलं, विषय संपला. आता मी मोठमोठे सेंटर बघितले, मोठमोठे डीन बघितले, मोठमोठी यंत्रणा बघितली, तर तेव्हा मी असं काही बघितलंय. तर हा जो विषय तुम्ही सांगितला, नियम येतात नियम जातात, नियम रोज बदलणार आहे. हा नियम यंत्रणा म्हटली नियम बदलणार आहे, प्रशासन म्हटलं तुमचं प्रशासन म्हटलं तुमचं व्यवस्थापन म्हटलं नियम बदलणार आहे. परंतु डिस्चार्ज आणि अपवादात्मक परिस्थिती तो मृत झालेला होता, फक्त जेव्हा मृत होतो तेव्हा तुमचं त्याला रोखून ठेवणं 6 तास असा आरोप तुमच्यावर आहे. तर ही या बाबीचं स्पष्टीकरण. पहिले तर मला हे 6 तास जे आले तर हे तर घड्याळाच्या काट्याप्रमाणे पण 6 तास भरत नाही. म्हणजे मला या गोष्टीचं 6 तासाचा याचं मी पूर्ण खंडन करतो. तर घड्याळीच्या काट्याप्रमाणे जर आपण जर मोजले तरी ते 6 तास भरत नाही. म्हणजे तुमचं म्हणणं 6 तास नाही 4 तास मला. माझं म्हणणं आहे, मी एक एक करतो ना, सरांनी जसा प्रश्न विचारला हा मान्य आहे, बरोबर. माझं एक म्हणणं आहे, फक्त सर जे म्हणतात ना की काही गोष्टी फक्त जर आपण जर समजून जर घेतल्या, कसं आहे आम्हालाही त्या चौकटीमध्ये आहे. आज जर आपण जर तुम्ही जे बोलले ना सर ते अगदी बरोबर आहे, आम्हालाही काही गोष्टीचं बंधन आहे, त्याच्यानुसारच आपल्याला चालावं लागेल. जर आज जर आपण जर आरोग्य सेवक तुम्ही बोललेला दुसरा म्हणजे नातेवाईकांचा स्वतःचाही संभ्रम होता. मृत शरीराला आपण ठेवलं नाही ना सर, त्यांना वेळ आहे. अजून एक सांगतो, अजून एक तुमच्या माहिती करता सांगतो, नातेवाईकांमध्येही हा संभ्रम होता. आम्ही त्यांना विचारलं, जसं नियमाप्रमाणे हॉस्पिटलला जर डेड बॉडी जर झाली, जर कोणी मृत पावलं तर त्यांना पीएम करायचं, हे नातेवाईकांची परवानगी असेल तर. त्यांच्यामध्येही नातेवाईक कोणी म्हणतात की आम्हाला पीएम करायचं, कोणी नाही म्हणतात. तर त्याही गोष्टीला त्यांना वेळ लागला. त्यांनी त्यांचाही निर्णय आम्हाला दिला नाही. आम्ही म्हटलं की आम्ही बॉडी पीएमला पाठवतो आहे डिस्चार्ज झाल्यानंतर. तर ते म्हणतात की आम्ही सांगतो नैसर्गिकरित्या मृत पावलेला आहे, तर याला आम्हाला पीएमची गरज नाहीये. बरं साहेब, माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जे आता सुरुवातीला बोलले की वृत्तपत्रांमध्ये ज्या काही बातम्या आल्या त्या बातम्यांचं मी खंडन करतो. तो विषय ऐकून घ्या. खंडन करण्यासारख्या आमच्या बातम्या नसतात. नाही, खंडन नाही, माझं बोलणं होतं, माझं बोलणं होतं, ठीक आहे. बातम्यांचं खंडन होईल अशा बातम्या आम्ही छापत नसतो. साधं कोणी निवेदन जरी दिलं त्या निवेदनामध्ये ज्या मागण्या आहेत त्याच्या औपचारिक आहेत अनौपचारिक आहेत त्या प्रशासनाचा भाग. परंतु त्यांनी जर निवेदन जरी दिलं तर पत्रकाराची बातमी छापणारच. राहिला विषय, इथं एक जे काही म्हणजे लोकप्रतिनिधी इथं आलेले होते त्यांनी स्पष्ट आमच्या कॅमेऱ्यासमोर फाईट दिलेलं आहे, ठीक आहे. बरोबर. तर हे जे आहे बातमीचं खंडन करणं हे तुमचं योग्य नाहीये. पहिला प्रश्न नाही मला बोललं पूर्ण. राहिला विषय, तुम्ही बातम्यांचं खंडन करण्यापेक्षा तुमच्या लोकप्रतिनिधींनी जे तुमचं स्पष्ट इथं स्पष्टीकरण आमच्या समोर मांडलेलं आहे त्याच्याबद्दल बोला ना. बातम्यांचं खंडन नका बोलू, बरोबर, ठीक आहे. बातम्या ह्या योग्यच होत्या, कारण साधी घटना सायकलवरून कोणी पडला त्याची जरी बातमी सांगितली असेल तर आम्ही पाडू. त्याला कोणी पाडलं काय पाडलं हे आम्हाला माहिती, बरोबर. वाईट आहे ना ते. तुमच्या हॉस्पिटलला ज्यांनी भरती केलं त्याचाच आरोप तुमच्या. अच्छा, त्यांनी आमच्या सोबत सदर व्यक्ती जो आहे पेशंट 4 तारखेपासून ऍडमिट होतं, 6ला ऑपरेशन झालं, 9ला पेशंट मरण पावलं, 9ला पेशंट सकाळी पहाटे 5:30 वाजता 5:20 5:30ला मरण पावलं आणि सदर व्यक्ती हॉस्पिटलमध्ये 8 वाजता दाखल झाला.
त्यांच्या नातेवाईकांनी आणि लोकप्रतिनिधींनी केलेले आरोप खोटे आहे का? आम्ही त्यांच्या त्या बातम्यांचे खंडन करू ना. आम्ही त्यांच्या आरोपचं खंडन करा ना, तुम्ही बातम्याचं कशाला खंडन करता? त्यांच्या आरोपांचे बोलताना शब्द मागे पुढे होत असेल म्हणूनच पत्रकार परिषद घेताना कागद वाचून दाखवणे हा शक्य आहे म्हणून त्यासाठी कागदावर आपण लिहून टाकलं. काय होते की वेळ जरी मागे पुढे झाला पकडून घ्या म्हणून मी तुम्हाला म्हटलं की वाचून दाखवलं. फक्त आमचं एक हॉस्पिटल तर्फे आमचं फक्त एवढंच सर खोटे म्हणता येईल. आज मी या परिस्थितीमध्ये आहे कारण त्याचे व्हिडिओ आहे. सांगतो आम्ही खोटा आहे खरा हे नाही सांगत आहे. मी हेच सांगतो आहे की कदाचित त्यांचा हा भ्रम झाला असेल की जो डिस्चार्ज त्यांना नाही सर ऐका ना. खरे सर आले होते तिथे असे आरोप केलेले आहेत. तुम्ही त्यांचं हे करा ना. त्यांच्या आरोपांचे पूर्णपणे त्यांचं जे आहे एक मिनिट ते बघा कसं आहे. जेव्हा पेशंट रिलेटिव्ह ज्या वेळेला कोणत्या पेशंटला मयत होतो त्यावेळेला पेशंटची मानसिकता चांगली राहत असेल हे खरं सांगतो. पेशंट काय माझं बोलणं एक तर काय मी कन्फ्युज होऊन जाईल. मी तुम्हाला व्यवस्थित उत्तर देऊ शकणार नाही. काय फक्त एक आपल्याला मुद्दे सुद्धा बरोबर आहे. तुम्ही विचारा तुमचा अधिकार आहे. पण मला एवढं सांगायचं आहे ज्या वेळेला पेशंट मृत होतो तेव्हा पेशंटचे रिलेटिव्ह या सदम्यामध्ये जातात त्यावेळेला पेशंटच्या रिलेटिव्हची मानसिकता चांगली नसते. आणि ज्या वेळेला 6 ते 8 दिवस 10 दिवस जो प्रक्रिया त्या पेशंटची चालते त्यावेळेला त्या पेशंटला माहितीच असते की अरे यांचं अप्रुव्हल नाही आलं. ज्या काही गोष्टी आहे आज आपला विषय अप्रुव्हल आणि ETI या संदर्भात आपण आज त्याच्यावरच चर्चा करू. कारण की भविष्यामध्ये अशा भरपूर साऱ्या अडचणी येतील आमच्याच हॉस्पिटलने नाही पण इतरत्र हॉस्पिटलला येईल. आपल्या योजनेमुळे ते दूषित झाला काय कसं योजनेच्या मध्ये त्याचं ऑपरेशन झालं ना आणि योजनेचा जो प्रतिनिधी आहे नाही तसं नाहीये. त्याला जो प्रोसेस आहे बघा प्रत्येकाचा एक वेळ आहे. आरोपी मित्रांचा एक हॉस्पिटलला दिलेला वेळ एक सकाळी 9:30 ते 6 वाजेपर्यंत आहे. ते त्या उपस्थितीमध्ये राहतात. मग आमच्याकडे जर इमर्जन्सी जर रात्रीला किंवा अशा वेळेला जर पेशंट जर आला तर त्याचा आपण हात जो आहे ETI मधून त्यांनी जो आरोप केला 40,000 मागितले ते नक्की मागितले नाही असं तुमचं म्हणणं आहे का? की आम्ही 40,000 मागितले ते सांगतो ते जे बोलवले खोटं आहे का? त्यांचा संभ्रम आहे. हा ज्या प्रोसेसला जो वेळ लागला आहे त्यांना कदाचित असं वाटलं एक दिवसाआधी म्हणजे 8 तारखेला दुपारी मी सांगतो तुम्हाला म्हणणं बरोबर आहे. 8 तारखेला दुपारी मी त्यांना 2 मिनिटं माझं ऐका. तुमचं म्हणणं ठीक आहे की जो प्रोसेसला वेळ लागला त्यांचा संभ्रम आहे सगळं मान्य आहे. 40चा आकडा कसा काय 10चा नाही 20चा नाही 30चा नाही 40चा दोघांनी टीका दाखला दिला. त्याचा मुलगा आणि अलग घेतले. मी स्वतः जाऊन स्टेटमेंट घेतलं. त्याचा मुलगा वेगळा बोलला त्याचा नातू वेगळा बोलला. वेगवेगळ्या ठिकाणी बोलले ते म्हणजे त्यांच्या घराच्या प्रिमायसेस मध्ये बोलले. एक इकडच्या बाजूला होता एक दुसऱ्या बाजूला होता. एकमेकांशी न भेटता आणि दोघांनी एकच आकडा दिला. दोघांनी सेम ते सांगितलं. त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो मी पूर्णपणे सांगतो तुम्हाला. 8 तारखेला दुपारी 2 वाजता माझ्याकडे एक सुलोचना जटाळे म्हणून एक पेशंट होतं बरोबर आहे. त्यांचे डॉक्युमेंटचं अप्रुव्हल आलं 8 तारखेला दुपारी. कारण की त्यांनाही 9 तारखेला मला डिस्चार्ज द्यायचा होता. माझा कॅथलॅबचा पेशंट होता बरोबर आहे. त्या पेशंटने मला हे सांगितलं की बाबा माझं जर नाही झालं तर मी पैसे देईन. म्हटलं मग पैसे पाहिजे नाही तुमचा डिस्चार्जची प्रोसेस जर तुमचा जर अप्रुव्हल आलं तर आम्हाला 1 रुपया पाहिजे नाही. त्याच वेळेस त्याच पेशंटच्या नातेवाईकासमोर मी त्या पेशंटला यांच्या मुलाला मृताच्या मुलाला मी सांगितलं की दादा तुमचे डॉक्युमेंटेशन अजूनही कम्प्लीट झालेले नाहीये. तुमची सुट्टी उद्या दुपारनंतर होणार आहे. तुम्ही डॉक्युमेंटची पूर्तता करा. जर तुमच्या डॉक्युमेंटची पूर्तता नाही झाली तर तुमचं जे पॅकेज आहे जितक्याचं गव्हर्नमेंटचं पॅकेज आम्हाला निघून दिलेलं आहे तुमच्या याच्यासाठी तितके पैसे तुम्हाला भरावं लागतील. पैशांचा आपला त्यांनाही आम्ही सांगितलेलं नव्हतं. कारण मी ते सांगतो एक पॅकेज त्यांचं होतं 13,500 रुपयांचं. एक पॅकेज होतं 20,000 रुपयांचं. पायाचं पॅकेज 33,000 बरोबर नाही आले अजून आम्हाला नाही आले अजून. तो जो आहे जेव्हा नाही हा नाही त्याच्यासाठी ऐका सर. योजनेमध्ये 2 गोष्टी आहे. जेव्हा इमर्जन्सी पेशंट आपल्याकडे येतो
ऐका ना आपण थांबवू शकत नाही. आमचे सर्व अधिकार जे आहे आम्हाला आरोग्य मित्रांनी या योजनेच्या अधिकाराच्या माध्यमातून आम्हाला चालावं लागते. ज्या वेळेला पेशंटला सुटी होते ते पहिले समजून मी तुम्हाला सांगतो. त्यांनी ठराव घेतला तुमच्या बॉडी मेंबर्स वगैरे त्यांच्याशी कन्फर्म केलं का की आपण तर ठराव घेतलेला आधीच? कशाचा नाही ही गोष्ट वेगळी आहे, ही गोष्ट तुम्ही वाढला तर त्याला घ्यायची नाही पैसे. नाही सांगतो ती गोष्ट वेगळी आहे, ह्या गोष्ट वेगळी आहे. पेशंट योजनेअंतर्गत पेशंट योजनेअंतर्गत जेव्हा पेशंट येतो आला तो गेला साहेब. जाऊ द्या. तुम्ही मला बोलू द्या. तुम्ही मला बोलूच नाही देऊन राहिले. मला बोलू तर मी तुमचं जे आहे मी तुमचं सांगतो. पुन्हा अरे पाणी आता बरोबर आहे. त्यांनी येताबरोबर तुम्हाला काय म्हणलं? काहीच नाही, आमच्यासोबत कोणताच संभाषण त्यांचं झालं नाही. ते म्हणत त्यांनी आम्हाला फक्त हे म्हटलं, हरीश भाऊ आले होते माझे नगराध्यक्ष, आपले गजूभाऊ आले होते उभाटाचे शहर अध्यक्ष. गजूभाऊ माझ्यासोबत काहीच बोलले नाही. गजूभाऊ योजनेच्या व्यक्तीसोबत बोलत होते. त्यांनी त्याला हेच विचारलं की काय झालं, का बरं वेळ लागतोय. त्यांनी तेच उत्तर दिलं की मी वरिष्ठांशी चर्चा करून मला 10 मिनिटं द्या. त्याची ड्युटी 9:30 ला असते. त्या लोकांचं तुमचं काही संभाषण काही कोणताही एक संभाषण झालं. सर मी तुम्हाला एक आवर्जून सांगतो, आमची प्रोसेस चालू होती. आरोग्य मित्राची आम्ही वाट बघत होतो. सगळे डॉक्युमेंट्स प्रोव्हाइड, त्यांचे सही निशा, फोटो काढणे याला वेळ लागतो. तो गुगलचा आपला जो असतो ना त्यांनी फोटो काढावा लागते पेशंटच्या प्रत्येक गोष्टीचे. वेळ किती वाजता? 5:25 सपोज सर सकाळची पहाटेची. सपोज जर आपण जर एकंदरीत बघितलं की रात्री आज हनुमान जन्मोत्सव असल्यामुळं तुम्ही लोक वेळातला वेळ काढून आम्ही केली आणि तातडीची थोडीशी पत्रकार परिषद बोलावली. सर हमारे 2-3 प्रश्न थे. थोडं पाणी पिवा समोरच्या लोकांना. मैं आपसे ये पूछना चाहता हूँ, आपकी सबकी बात सुनने के बाद में ये प्रेस कॉन्फ्रेंस लेने का मतलब ये आपने आपके हिसाब से काम किया. जो जनप्रतिनिधि आए थे उनको भी बुलाया गया तब वो लोग यहाँ पर आए. बिल्कुल सही. उन्होंने क्या बोला, आपने क्या बोला, इतनी बड़ी प्रेस कॉन्फ्रेंस आपने लिया, सब पत्रकार आपसे सवाल पूछ रहे और ये हमारा काम भी, हमारा अधिकार भी है सवाल पूछना. लेकिन आप 3 लोग इसके अंदर मेन है. एक तो पहले हकीमिया हॉस्पिटल आप लोग, दूसरा वो जनप्रतिनिधि और तीसरे वो परिवार वाले. अब ये तीनों में से कोई ना कोई तो एक झूठ बोल रहा हूँ. एक झूठ बोल रहा हूँ. सब अपनी अपनी बाजू मानेंगी. एक कोई ना कोई झूठ बोल रहा हूँ. सर आपके हॉस्पिटल के अंदर योजना है, हम बहुत हॉस्पिटल घूमते हैं, हर हॉस्पिटल के अंदर योजना है. योजना के अंदर क्या है कि जब पेशेंट ले गया जाता तो वो टाइम में उसको बोला जाता कि भाई तुम एक काम करो, आधार कार्ड और राशन कार्ड ये लेकर आओ. योजना की नियमावली आपकी लगी हुई है क्या बात? आपने जो सिग्नेचर बताया हमको क्या पेशेंट के परिवार वाले से हमको सिग्नेचर लेना पड़ती, तो ये सिग्नेचर लेने के टाइम में आप उसको पढ़ के बताते हैं या वो पढ़ता है? नहीं, इसके ऊपर आप सिग्नेचर ले. ये सिग्नेचर जब लिए जाती, मेरा हॉस्पिटल में हर स्टाफ को बोला है, क्योंकि हर वक्त एक बंदा रहेगा सिग्नेचर लेने के लिए, ये जरूरी नहीं है. 24 घंटे हॉस्पिटल चलता है. हर स्टाफ को ये ट्रेनिंग दिया जाता है कि जो भी कागज है पेशेंट के रिलेटिव को बोलना पढ़ो. और खास करके जब ईटीआई पेशेंट में आते हैं तब ईटीआई पेशेंट में ये कागज पे उसका हाथ रोक देते. पहले पढ़ लो, उसके बाद में साइन करो. और उसको ओरली भी ये चीज बोला जाता है. योजना की जो नियमावली है अगर हॉस्पिटल में लगा के रख दिए तो ये सब चीजों की भांगल की जरूरी इतनी है नहीं, फिर भी अच्छा. हाँ, ऐसा है, जनप्रतिनिधि है, उनका काम करने के लिए आए. वो भी कोई तुम्हारे हॉस्पिटल से उनकी कोई दुश्मनी नहीं थी. नहीं. उनको बुलाया गया तब वो आपके पास आए. आपका कहना है कि उन्होंने हमसे बात नहीं की है, उनका कहना है कि हमने उनसे बात की है. परिवार वालों का कहना है कि उन्होंने 40,000 रुपए की मांग नहीं की. आपने अभी कहा है कि हम वो जो भी पेपरों के अंदर आए, जो भी आए, हम उसका खंडन करते हैं. ठीक है, वो आपकी मर्जी, आप खंडन कर रहे. पत्रकार जो छापेंगे वो भी उनकी मर्जी है. लेकिन जैसे पत्रकार को अगर कोई चीज मालूम पड़ती हो तो ही वो छापता है, तो वो लगाता है न्यूज. जैसे हमने एडवोकेट हरीश रावल साहब की जाके बाइट ली उनसे, उन्होंने हमसे कहा क्या मेरे को क्या बोल रहा है, तो हमने उनको एक ही बोला कि जो एक्चुअल में पोल्यूशन है आप वो बोलो. उन्होंने उनकी बात रखी, आप आपकी बात रख रहे, वो परिवार वालों ने उनकी बात रखी. तो ये तीनों के अंदर से एक कौन है हीरो मेन, जिसकी वजह से आज प्रेस कॉन्फ्रेंस हॉस्पिटल में बुलाना पड़ी? शायद दादा मेरे हिसाब से मलकापुर शहर के कोई हॉस्पिटलों के अंदर प्रेस कॉन्फ्रेंस नहीं हुई अभी तक, मेरी मालूमात के हिसाब से नहीं ना. तो आपके हकीमिया हॉस्पिटल बहुत अच्छा हॉस्पिटल है. आप लोगों ने अकोला बुल्डाना रिपेयर वालों के वजह से यहाँ पर खोले. मलकापुर शहर वासियों के, आम जनता के लिए आपने बहुत अच्छा काम किए. लेकिन हम चाहते कि आगे ऐसी कोई नौबत ना आए. 40,000 का आंकड़ा आप 33-33,000 रुपए का बता रहे. योजना के हिसाब से भी अगर पैसा लिया गया तो पैसा नहीं लिया गया तो अगर 33,500 लेते थे, 40 नहीं लेते थे. योजना के अंदर वो आदमी 4 तारीख से वो लेडीज यहाँ आए, 4 से 9 को उनकी डेट हुई. इतने समय के अंदर भी
शायद आप लोग उनको बोलने में चूक गए या वो लोग कागज की पूर्तता करने में चूक गए होंगे, कहीं ना कहीं तो मिसअंडरस्टैंडिंग हुई, उसकी वजह से इतनी बात बढ़ गई। सर इस पे तो आपने जो सवाल पूछा है कि इसमें कौन हीरो है, हाँ। इसमें तो हीरो का वगैरह कोई सवाल ही नहीं आता। हॉस्पिटल का काम है पेशेंट को ट्रीटमेंट करना। दूसरी बात, जो संभ्रम हुआ है, जो सुबह का जो समय लगा है डिस्चार्ज प्रोसेस में, वो प्रोसेस से ही संभ्रम ज्यादा खड़ा हुआ है। संभ्रम ही विषय रहा बस। बस बाकी कुछ नहीं उसमें हुआ। और जो भी समझ में आ गया है, 10 बजे योजना वाले लोग आते हैं, योजना वाले लोग 9 से साढ़े 10 बजे का है, 10 से 6 बजे तक का वो लोग आते हैं। यानी पेशेंट की अगर आप छुट्टी दे रहे पेशेंट अच्छा हो जाता है। गवर्नमेंट ने डॉक्टर को बोला है 24 आवर सर्विस दो, और आरोग्य मित्र की ड्यूटी 9 से 6 लगाया। ये आप प्रशासन से पूछ सकते हैं कि भाई आपने नियमावली उनके लिए लगाया, डॉक्टर 24 अवेलेबल रहना चाहिए, बराबर है ना, और हम रहेंगे भी, तत्पर रहेंगे भी। और गवर्नमेंट ने जो योजना दी वो थर्ड पार्टी दी ना, वो भी वो उनका काम कर रहे हैं, उनकी वो टीम है। ये वजह से मैं आपसे सब लोगों से यही योजना में आयुष्मान कार्ड होना जरूरी है क्या? हाँ, अभी नियम बता। मार्च महीने तक के ये था कि मार्च महीने तक के कुटुंब प्रमुख का आधार कार्ड लगता था, रेशन कार्ड लगता था और पेशेंट का आधार कार्ड लगता था। लेकिन गवर्नमेंट ने कुछ नियम अभी डे बाय डे गवर्नमेंट नियम चेंज करते आ रही है। अभी उन्होंने मतलब मार्च एंडिंग में आयुष्मान कार्ड लागू कर दिया। सर आपने एक अच्छा हॉस्पिटल बनाया यहाँ पर, आयुष्मान कार्ड जरूर है आप बोलते हैं, लेकिन अभी आयुष्मान कार्ड बन नहीं रहा। अगर वो कार्ड बन नहीं रहा तो योजना में भी उसका इलाज नहीं होगा। इससे पहले देना पड़ेगा। मैं आपके माध्यम से यही कहना चाहता हूँ कि आपके गवर्नमेंट को जागी करो। इसके बाद की भी प्रोसेस मैं आपको बता रहा हूँ। इसके बाद में भी गवर्नमेंट ये करने वाली है कि रेशन कार्ड में जितने लोगों के नाम है, नेक्स्ट प्रोसीजर मैं बता रहा हूँ आपको, रेशन कार्ड में जितने लोगों के नाम है उनके सबके आधार कार्ड देना होंगे। अब एक उदाहरण के तौर पे समझ के चलो, अपनी योजना में अपने हकीमी हॉस्पिटल के अंदर योजना के अंदर टोटल जो भी योजना होगी वो योजना के अंदर आयुष्मान कार्ड लगना जरूरी है क्या? हकीमी हॉस्पिटल ही नहीं, हर जगह पर। देखिए नहीं, अभी बुलढाना के अंदर एडमिट किया हमने, वहाँ सिर्फ हमने आधार कार्ड और राशन कार्ड दिया, आयुष्मान कार्ड देने की आयुष्मान कार्ड निकालने के लिए जन जागृति हॉस्पिटल की तरफ से गवर्नमेंट है ना हो रही है। वीडियो कॉन्फ्रेंसिंग लेके मीटिंग किया सीएस ऑफिस में, और वहां पर आयुष्मान कार्ड की रिक्वायरमेंट कंपल्सरी करा। आयुष वंदना कार्ड आहे, 70 योजना तुम्हाला एक आपल्या हृदयरोग संबंधित जर काही समस्या असतील तर त्यांची आपण येणाऱ्या 20 एप्रिलला एंजिओग्राफी ही निःशुल्क करू। आणि जर त्यामध्ये जर एंजिओप्लास्टी जर निघाली तर आपले जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट सादर करून आपण त्यांची एंजिओप्लास्टी पूर्ण करू। कंपन्या बऱ्याचशा येतात आणि आपल्याकडे जे स्टेंट आणि बलून जे आपण आहे ते सगळं रॅक मध्ये आपण ठेवले जाते। तिथे पूर्ण स्क्रीन होते। हा एक सीएम आहे की ज्याच्यामध्ये आपण डॉक्टर तो एंजिओग्राफी करतो आणि एंजिओप्लास्टी तर या स्क्रीनला पूर्ण इथे डिस्प्ले होऊन जाते आणि याला इलेक्ट्रिसिटी सोबतच कंटिन्यू एसी याला याला 25 लाखाचं यूपीएस कंटिन्यू पाहिजे बॅकअप। जर लाईन जर गेली तरी ते एका मशीन तरी कधी बॅकअप देईल आणि आपण जनरेटरला ऑटोमॅटिक मोड करून ते सगळ्या गोष्टी करतो। आजपर्यंत इथे 45 आपल्याकडे एंजिओग्राफी झाल्या आणि आवर्जून सांगतो जो 1 वर्ष पूर्वीचा हात होता की तो 2 तास आपल्याला लागत होता, जे आम्ही बातम्या वाचल्या रेकॉर्ड टू बुलढाणा बऱ्याचशा आणि सामान्य लोकप्रतिनिधींनी पण रुग्णालयात खूप हे केलं होतं। बरेच वर्षापासून होता, त्याच्या बरेच वर्षापासून म्हणून आज तुमच्या साक्षीने मी तुम्हाला सांगतो की लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचू, एक चांगलं कार्य करू, त्यावर तुमची नजर आमच्यावर राहीलच। मी आवर्जून सांगतो तुम्ही म्हटलं होतं तसं बिलकुल नक्की या मलकापूर गावासाठी आपण एक सहभागी राहण्यासाठी आपण सेवा केली आहे। पाहिजे ते पहिली म्हणजे जेव्हा इन्स्ट्रुमेंट आपल्याला हा जनरल सर्जरीचा ऑपरेशन थिएटर आहे। इथे जनरल सर्जरी होतात तेव्हा काय होते की स्पायनल कमरेतून स्पायनल त्यावेळेला साईड इफेक्ट्स आहे, त्याचे साईड इफेक्ट्स आहेत भरपूर सारे।
बऱ्याचशा पेशंटला त्याचा खूप त्रास होतो भविष्यामध्ये. यहाँ पे मास्क लगा के जितने ये था हकीमिया हॉस्पिटल, जहां पर पत्रकार परिषद रखी गई थी। डॉक्टर लोगों ने जो बीच में अभी घटना हुई उसको लेके अपनी बात रखी है और उसके बाद में तमाम पत्रकार लोगों ने डॉक्टर लोगों से सवाल जवाब किए। हमने भी हमारे चैनल के माध्यम से डॉक्टर लोगों से सवाल जवाब किए हैं। क्या हकीमिया हॉस्पिटल जिनके घर के परिवार की डेथ हुई थी वो लोग और जनप्रतिनिधि, ये तीनों के बीच में एक जो मुद्दा था और उसको लेके हकीमिया हॉस्पिटल की कुछ न्यूज़ से पेपरों के अंदर प्रकाशित हो रही थी, उसके लिए आज इन्होंने यहाँ प्रेस कॉन्फ्रेंस रखी थी। लेकिन प्रेस कॉन्फ्रेंस में भी हमें कुछ रास्ता हुआ निकलते हुए नजर नहीं आया। मैं शब्द की गूंज का संपादक शेख जमील शेख जान मोहम्मद, कैमरामैन यासीन कुरैशी के साथ मलकापुर।